कापूस सोयाबीन आयातीला सरकारने परवानगी दिल्याने सोयाबीन व कापसाचे भाव पडले आहेत। MSP गॅरंटीचा फायदा केवळ 60% लोकांना मिळतो, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या वाटेला येत नाही। सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। जोपर्यंत सरकारच्या मानगुटीवर बसणार नाही तोपर्यंत शेतकरी हिताचे धोरण येणार नाही, असे प्रतिपादन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मूर्तिजापूर येथील 6 ऑगस्ट रोजी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसंवाद सभेत बोलताना केले। सरकारने आयातीवर भर दिला, सोयाबीनच्या ऑर्गॅनिक प्रोटीन निर्यातीला वाव दिला असता तर सोयाबीनला चांगला भाव मिळाला असता। शेती आणि वस्त्रोद्योगाला प्राधान्य दिल्याशिवाय रोजगार निर्मितीला पर्याय नाही। देशात पाम तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते, त्या तेलाची इतर तेलात भेसळ अर्थात ब्लेंडिंग केली जाते। हा प्रकार बंद करण्यासाठी आपण एक याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची त्यांनी पोलखोल केली। महाराष्ट्रातील छोटे घटक पक्ष सोबत घेऊन विधानसभेच्या सर्व जागा लढविणार, त्या संदर्भात आमची बोलणी सुरू असून लवकरच चित्र स्पष्ट होईल, असे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाच्या उत्तरात राजू शेट्टी यांनी सांगितले। शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांच्या बळी गेला त्याबद्दल देशाच्या पंतप्रधानाला काही घेणे देणे नाही। 80 कोटी लोकांना मुक्त धान्य देऊन केवळ शेतकऱ्यांच्या जीवावर फुशारक्या मारणारे सरकार आहे। शेती विकावी हाच या सरकारचा मूळ उद्देश आहे। सरकार येण्याआधी यातीलच काहींनी कापसाला 10,000 रुपये भाव मागितला होता, तेच आता सत्तेत आहेत, पण ते कापसाला 10 भाव देऊ शकले नाही। सरकारवर प्रहार केला। सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट खाण्याचे धान्य व पिकवता सूर्यफूल, सोयाबीन, ज्यूट यासारख्या पिकाची लागवड करावी, असाही सल्ला प्रकाश पोहरे यांनी यावेळी दिला। कार्यकर्त्यांशी संवाद साधून आज शेतकऱ्यांची जी स्थिती झाली आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करणं, विशेषतः दररोज 13 या हिशोबानं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। कर्जबाजारीपणा हे प्रमुख कारण आहे आणि कर्जबाजारीपणाचं पाठीमागं कारण काय असेल तर सरकारचं धोरण। सोयाबीन, कापूस, कांदा, मका, धान या सगळ्या पिकांच्या बाबतीत सरकारचं जे आयात निर्यातीचं धोरण राहिलं त्यामुळं भाव पडलेले आहेत। पाम तेल आणि सोयाबीन पेंड आयात केली नसती तर सोयाबीनचे भाव एवढ्या खाली आले नसते। कापूस आयात केला नसता तर कापसाचे भाव कमी झाले नसते। तांदळाच्या निर्यातीला बंदी लावली नसती तर धानाला भाव चांगला मिळाला असता। कांदा निर्यातीला बंदी घातली नसती तर कांद्याला चांगला भाव मिळाला असता। आता नुकताच मका आयात करण्याचा निर्णय झालेला आहे, त्यामुळं या सीझनला येणाऱ्या मक्याची अवस्था तीच होणार आहे। दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय झालेला आहे, दूध उत्पादक आता रस्त्यावर उतरलेले आहेत। म्हणजे एकूणच हे मानव निर्मित संकट आहे। उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये जर शेतीमाल विकायला लागला तर शेतकरी तोट्यात जाणारच आणि मग तोट्यात गेल्यानंतर त्या शेतीसाठी काढलेलं कर्ज फेडू शकत नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना हे सगळं गणित सांगावं आणि या विरोधामध्ये हे धोरणावर सरकार अशा प्रकारचं शेतकरी विरोधी धोरण राबवत असताना शेतकऱ्याची भीती का वाटत नाही? कारण शेतकऱ्याची मजबूत अशी मतपेटी अजूनही झालेली नाही। ती जोपर्यंत होणार नाही आणि शेतकऱ्याच्या मताची भीती सरकारला जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारची ही शेतकरी विरोधी धोरणं सरकार राबवत राहणार। मग ते कुठल्याही आघाडीचं सरकार असो ते असंच राबवत राहणार। म्हणून या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचं प्रबोधन व्हावं आणि यासाठी संवाद यात्रा आहे। या संवाद सभेचे आयोजन जनमंच मूर्तिजापूर व प्रगती शेतकरी मंडळ यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू वानखेडे यांनी केले। संचालन प्राचार्य सुधाकर गौरखेड तर आभार प्रदर्शन देवीदास बांगळ यांनी मानले। या संवाद सभेला शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।